स्मार्ट सुगरणीसाठी स्मार्ट किचन टिप्स. नंबर 1. मुलांची बुद्धी वाढवण्यासाठी गाईचे दूध व तूप मुलांना खायला द्यावे. नंबर 2. फार जास्त जागरण केल्यामुळे शरीराची प्रतिकारक शक्ती कमजोर होते आणि पचनक्रिया बिघडते, डोळ्याचेही आजार होतात. नंबर 3. लिंबू, तिळाचे तेल, हळद व मीठ एकत्र करून दात घासल्याने दात स्वच्छ होतात, दाताला कीडही लागत नाही. नंबर 4. 14 वर्षाखालील मुलांना मैद्याचे पदार्थ, बिस्किट, समोसा, इतर पदार्थ जास्त प्रमाणात खायला देऊ नका. नंबर 5. गव्हाचा चीक, गव्हाचे कोंब खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने वाढू लागते. नंबर 6. तुळस व आवळ्याची पेस्ट केसांना डोक्यात लावल्याने डोक्यातील कोंडा कमी होण्यास मदत होते. नंबर 6. शेवग्याच्या शेंगा करताना त्यामध्ये चिमूटभर साखर टाका, शेवग्याच्या शेंगाचा कडवटपणा कमी होतो. नंबर 7. उपमा बनवते वेळेस रवा भाजताना थोडेसे जिरे घालून भाजावे, उपमा खूपच स्वादिष्ट होतो. नंबर 8. पनीरची भाजी बनवताना ग्रेव्ही घट्टसर होण्यासाठी घरात काजू नसतील तर थोडेसे तीळ किंवा शेंगदाणे भाजून वाटण बनवा, त्यामुळे भाजी घट्ट होते आणि चवही छान लागते. नंबर 9. चहा चवदार होण्यासाठी चहामध्ये इलायची आणि अद्रक ठेचून टाका, चहा एकदम टेस्टी बनतो. नंबर 10. डाळिंब दररोज सकाळी खावे, त्यामुळे शरीराला ताकद मिळते. नंबर 11. साबण भिजल्यावर हातातून फरशीवरून सटकते, अशा वेळी एखादा रबर साबणाला लावल्याने साबण हातातून सटकत नाही. नंबर 12. नॉनव्हेजची भाजी बनवताना वाटणामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या आणि पांढरे तीळ घाला, त्यामुळे भाजीला खूपच छान चव येते. नंबर 14. फिश फ्राय बनवताना फिशला लिंबू आणि मसाले लावून ठेवा आणि फिश कुरकुरीत बनण्यासाठी 2 चमचे बारीक रवा आणि 2 चमचे बेसन पीठ लावून त्यामध्ये घोळवून तळून घ्या, फिश खूपच कुरकुरीत बनतील. नंबर 15. वरण बनवताना तूर डाळ आणि मूग डाळ एकत्र करून स्वच्छ धुवून घ्या, त्यामध्ये हळद, मीठ, टोमॅटो टाकून कुकरला शिजवून घ्या, डाळ खूपच चविष्ट बनते. नंबर 16. बेसन पिठाची शेव बनवताना त्यामध्ये थोडे तांदळाचे पीठ टाका, शेव संपेपर्यंत कुरकुरीतच राहणार. नंबर 17. फ्रीजवरती गोळ्या, औषधे ठेवू नका, फ्रीजच्या उष्णतेमुळे त्यांचा प्रभाव कमी होतो, त्यामुळे औषधेही खराब होऊ शकतात. नंबर 18. मेथीचे पराठे अधिक चविष्ट व खुसखुशीत होण्यासाठी पिठामध्ये बेसन आणि दही घाला, पीठ चांगले मळून घ्या, पराठे खूपच टेस्टी बनतील. नंबर 19. तंदुरी रोटी ही मैद्याच्या पिठापासून बनवली जाते, जी आपल्या आरोग्यासाठी चांगली नसते, म्हणून तंदुरी रोटी बनवताना तांदूळ किंवा गव्हाच्या पिठाचा वापर करावा.
नंबर 20. चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिऊ नये. जास्त वेळा गरम केल्यामुळे चहाची चव कडू लागते आणि तो आपल्या आरोग्यासाठीही हानिकारक असतो. नंबर 21. डायरेक्ट कुकरमध्ये भात किंवा खिचडी लावताना पाण्याला उकळी येईपर्यंत कुकरचे झाकण लावू नका. पाण्याला उकळी आल्यानंतर झाकण लावावे आणि गॅस कमी करावा, म्हणजे कुकरमधून भात ओतू जात नाही आणि आपला कुकर खराबही होत नाही. नंबर 22. कोणताही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवताना तो उघडा न ठेवता झाकून ठेवावा. पदार्थ उघडा ठेवल्यामुळे फ्रीजमधील लाईटच्या किरणांचा उघड्या अन्नावर थेट परिणाम होतो, जे की आपल्या आरोग्यासाठी खूपच घातक असते. नंबर 23. फ्रीजमध्ये अंडी ठेवताना अंड्याची निमुळती बाजू खाली करून ठेवावी. त्यामुळे अंड्यातील बल्क व्यवस्थित राहतो. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नवीन टिप्ससोबत, नवीन व्हिडिओसोबत.